काय विचारायचं होतं की आता सध्या जे चालले आहे म्हणजे तुमच्या आजोबा पंजोबांपासून जी आपली जमिनी कोयनेमाईच्या नदीच्या काठावर जेवढी होती ती आपल्या आता कोयनेमाईला गेली तसं म्हटलं तर, पण तेव्हापासून अजून आपली आंदोलनं चालू आहे म्हणजे जमिनीच्या बाबतीतच. त्याच्यावर तुमचं काय मत आहे बाबा? सरकारला काय सांगू शकता तुम्ही? आता आता बरीच टाइम झाला, आता आम्ही छोटे होतो तेव्हापासूनची गोष्ट आहे. आता तुम्ही म्हातारे झाले, आम्ही आता मोठे होत आलो, तर आम्ही पण आता त्या गोष्टी ऐकतोय. त्यावर तुमचं काय मत आहे? सरकारला तुम्ही काय सांगाल? सरकारनं आता कुठं पाहिजे तर आमची पिढी काय जवळजवळ 5-7 पिढ्या संपून गेल्या, तरी सुद्धा सरकारनं ह्या गोष्टीवर काही निर्णय ठोसपणे घेतलेला नाही. तर सरकारनं एक काम करायला पाहिजे की आता जवळजवळ 60-70 वर्ष या पहिला धरणात मग तिथपासून जर निर्णय घेत झालेला नाही तर शासनाने एक काम करावं, त्या जनतेला काहीतरी त्या बाबतीत निर्णय द्यावा. तर त्यांचं आता पण चालू आहे ना काहीतरी, की बोलतात मीटिंग चालू आहे, जमिनी देणार. मस्त मिटिंग जमिनी बरीच वर्ष हेच ऐकतात. बरीच वर्षी ते चालूच आहे. तर असा कोण मंत्री महिना झाला आहे की बाबा खरोखर त्या कोयना धरणातल्या लोकांच्या इतकी अपेष्ट झालेली आहे तर त्याच्यावर काहीतरी पण तोडगा काढून सरकारनं शेतकऱ्याला काहीतरी लाभ दिला पाहिजे. ह्या शेतकऱ्याच्या जेवढ्या जमिनी गेलेत नदीकाठी त्याच्यावर त्यांनी द्यायला पाहिजे, पण तो देत नाही. आता हे मंत्री आला तो बोलतो येतोय बदला बदली बदला बदली झाली. ह्याच्यावर काय नाही, फक्त अर्ज पास चालले, अर्ज पुढे गेला की तेवढ्या पुरते मीटिंग बोलवतात आहेत, बोलतात आहेत, पुढे मंजूर करणार, पुढे तारखेवर तारखा चालूच आहे. म्हणजे अजून पण त्यावर काय तोडगा काढलेला नाही सरकारने. तोडगा काढलेला नाही. बरी आंदोलनामध्ये चालू होती, कोयनेच्या धरणापर्यंत पोहोचली होती की बाबा जमिनीचं म्हणजे झालं होतं. बरीच आंदोलन आतापर्यंत ऐका आली होती, न्यूज मध्ये पण चालू होती. पण त्याच्यावर काही तोडगा निघाला की बोलले की नाही आता वाटप होणार आहे म्हणून. की आता ऐकायला आलं की आता आज आपल्या गावात मीटिंग झाली की यावर अजून नवीन प्रश्न, अजून अडथळा निर्माण झालाय. आता हे व्याघ्र प्रकल्प वगैरे ते जॉईन झाले, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? अजून आपल्या त्या जमिनी भेटल्या नाही, त्यात आणि नवीन हे काहीतरी नवीन आपल्याला ऐकायला भेटलं, त्यावर अजून काय आता पहिलंच नाही पूर्ण झालं तर काय आधी आता कैलासवासी झाले त्यांनी येऊन इथं सातबारा कोयना धरणाचे तिथं वाटप केला काही लोकांना, आणि त्या काळात ते चाललेलं होतं ना. अजितदादा जर असते तर थोडस काहीतरी त्याच्याकडे लक्ष दिलं असतं, परंतु आता अजितदादा पण कैलासवासी झाले. आता आता तर आम्हाला असं वाटतंय की आता ह्याच्यावर कोण तोडगा देतंय का नाही देतंय, पण खरोखर तर शासनानं ह्याच्यावर किंवा आता मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे समजा आहेत, ते जरी झालं तरी कोयना धरणातलेच आहेत. तशाने त्याने आता आपलं शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत, अशा माणसाने जर त्याच्यात लक्ष घातलं असतं आणि या कोयना धरणातल्या विस्थापित झालेल्या लोकांना त्यांनी जर सहकार्य केलं असतं तर जरूर प्रश्न सुटतील. पण हे लोक लक्षच देत नाहीत. बराच वेळ झाला या गोष्टीला. हा ना, या गोष्टीवर काहीतरी यांनी तोडगा काढला पाहिजे, काढायला पाहिजे. बराच वेळ झाला ना, काढायला पाहिजे पण काढत नाही. हाय त्यांना समजतंय पण करत नाही. हेच बोलला आज पण आपल्या गावात मीटिंग झाली, यावर नवीन काहीतरी ऐकायला भेटलं. बोलला आता पहिलंच आपलं काय पास नाही झालं, आता हे नवीन काय अजून फॉरेस्ट खात्यातली काही माणसं आली होती. आता आता ती काय म्हणतात की बाबा तुमची ही 14 गावं वगळली, नुसतं वगळली एवढं चालतं का? खास वगळली असं त्याचा जाहीरनामा काहीतरी लेखी पाहिजे. दुसरी गोष्ट वगळली पण त्याच्यातल्या जास्त गाठी काय, त्या काय काय जास्त गाठी तुम्ही त्याच्यातल्या वगळल्या का? तुमचा जार पूर्वीचा जे आहे त्या जार मध्ये काही काही लोक म्हणजे शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा जास्त गाठी आहेत, त्याने त्या गोष्टीकडं बाबा त्यातलं एवढ्या एवढ्या जास्त गाठी आम्ही वगळलेले आहेत, गावं वगळली त्यासोबत अति बी वगळले, असे काही तिथे लेखी काय दिलेली नाही, फक्त वगळली एवढंच म्हणतात. तर ती त्यांनी दिलं पाहिजे तशा पद्धतीचा जार त्यांचा जो आहे ना गावं वगळली तसा ह्या जार मध्ये बी बदल झाला आणि आम्ही केलाय असा पण हे शेतकऱ्यापर्यंत असा त्या पद्धतीचा बी जार शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. नेता एक पण आपल्या गाव पातळीवर कोणी आलेला नाही अजिबात. खरी सिच्युएशन काय घेतली बाबा,
त्याच्या खालची नेते फक्त इलेक्शन साठीच असतात. तेच चाललंय सध्याची परिस्थिती तेच ऐकावी आजपर्यंत मी तर ऐकलं नाही की आपली एवढी मोठी आंदोलनं चाललेत अजून पण चालले त्याच्यावर तोडगा नाही पण एखादा कोणीतरी राजकारणी माणूस आलाय गावात मोठा माणूस की बाबा त्याने 4 माणसात बसून बोललाय बाबा काय यांची समस्या काय शेतकरी एवढ्या गोष्टी चालल्यात पण मी नवीन आहे आजपर्यंत एवढ्या गोष्टी चालल्यात सक्सेस नाही झाल्या त्या गोष्टी बाबा कुठे अडथळा अजून का पास नाही झाल्या त्याच्यावर अजून एक पण माणूस गावात येऊन अजून तरी ऐकलेलं नाही यावर नाही नाही संघटनेची मिटिंग झाल्या तिथं सुद्धा ते येऊ शकत नाही. संघटनेच्या मीटिंग मध्ये पण नाही कोणी. नाही येत तर मग गाव पातळीवर काय हे येऊन निर्णय देणार आहे आणि करणार आहे असा विषय होतो. म्हणजे हे इलेक्शन पुरतच त्यांचा म्हणजे बाबा जवळ या आम्ही तुमचा तेवढं पुरतं वातावरण तापवण्यासाठी. हा? नाही होत तसं शेतकऱ्यांना विश्वास बसत नाही. शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे याच्यावर काट्याच्या पाण्यावर पाणी थांबून ते डळमळतं तसं पद्धतीने शेतकऱ्याला डळमळायला जमिनीचा अजून तरी काय निकाल लागलेला नाही बराच वेळ झाला त्यावर बोलला आज आपण आपलं बोलावं पहिल्यांदाच आपलं माझं गाव माझी जबाबदारी यावर आपण बोललो काहीतरी नवीन आपली जुनी माणसं आहेत त्यांना आपण विचारावं आजपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी करत आलात आता इथून पुढे आमची पिढी चालू पण तेच चालणार आहे का बाबा काहीतरी तोडगा निघावा यावर आजपर्यंत तुम्ही काय केलं कारण आता ते ऐकायला भेटलं मला तर बोललं आता नवीन गोष्ट काहीतरी नवीन कानावर हे काहीतरी प्रकल्प वगैरे त्यात पण आता आपल्या जमिनी गेल्या ते आपल्याच कानावर नाही अर्ज वगैरे निघाली आता ते विषय तिथे ऐकलं मी तर बोललं आता जाऊन तुमच्याशी बोलावं बोललो ठीक आहे अजून आपलं मागच्याच विषय अजून जमिनीचा अजून काय हालचाल नाही तर बोलले हे नवीन काय अजून आले कसं आहे आता म्हणजे आताची पिढी जी आहे ती जरा थोडीशी शिक्षित आहे पण लक्ष नाही ना परंतु मागची पिढी जी आमच्या गेल्या पिढ्या ती काय म्हणजे सगळे अशिक्षित माणसं आणखी बाजून माणसं आपली जमिनी पाण्याबाहेर राहिलेल्या वापरायच्या आणि त्याच्यात काय शेती करायची त्याच्यात काय धान्य निघल खायचं जगायचं पण कागदाकडे कोणी गेलेलं नाही का तर ते आजोबाच्या नावे आहे मग ते कुठं जाणार आहे आमचंच असणार आहे ह्या हिशोबानं आम्ही पण राहिलो बाबा जमीन कसा कागद काढला जातो किंवा काय त्याची माहिती त्यातली काही माहित नाही आता या आंदोलनापासून ते बाबा फेरफार काय म्हणतात सातबारा काय म्हणतात हळूहळू करायला लागले ते ह्या आंदोलनांच्या मुळे आम्हाला ते थोडस कागदांतलं कळायला लागले आणि ते आता आता कळायला लागले परंतु ते आता बाहेर गेले त्याला बराच काळ मध्ये गेला ना मग ते का ते फॉरेस्ट खाते आपलं कोयना प्रोजेक्टला जमीन गेली जमीन कोयना प्रोजेक्टला गेलेली असताना कोयना प्रोजेक्टला फॉरेस्ट खात्याला गेली हे त्यांचं तिकडे काय झालं हे आम्ही शेतकऱ्यांनी पाहिलेलं नाही पुन्हा शेतकऱ्यांचे कुणाला कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात घेतला नाही किंवा जवळ घेतलेला नाही त्याला त्याच्याकडची माहिती घेतली नाही त्यांनी फक्त कोयना प्रोजेक्टला गेली कोयना प्रोजेक्ट वाल्यांनी ना शेतकऱ्याला विचारले फॉरेस्ट खात्याला वर्ग केली आणि फॉरेस्ट खातं आता म्हणतं की बराच काळाला अवधी झालेला आहे नवे समजा कामगार येतात गार्ड येतात ते काय म्हणतात की आता हे आमच्या हातात ते म्हणतात की हे तुमची कथा आहे ती साहेबांच्यापर्यंत पोहोचवा आता साहेबांच्यापर्यंत पोहोचवायचे झालं तर त्याच्यात आमची पण काय आर्थिक दृष्टी जे आहे त्या कमी आहेत ना आता साहेब काही इथं जवळपास नसतं सातारा करा इथून जायचं जर झालं तर आम्हाला 9ला इथे एसटी आता ते 9ची एसटी आम्ही पकडून खाली जायचं झालं तर ते पुन्हा रिटर्न मागे येता येत नाही मग हे अशी मग पुन्हा जर मुक्काम करायला झालं तर ते मोठे प्रश्न बनतो असा विषय ते अवेलेबल असतील की नाही ती मोठी गोष्ट हा त्या दिवशी आपण जाऊ त्या दिवशी ते असणं खूप गरजेचं बरोबर आहे ना असं काही गोष्टी आहेत बघू आता मी पहिल्यांदाच असं बोललो आपल्या आयडीवर आपण पोस्ट करावं कारण बऱ्याच गोष्टी आता सध्या तरी नेटवर्क ऑनलाईनच्या बेसिसवर सगळ्या गोष्टी चालल्यात तर आपल्यापर्यंत आपण प्रयत्न करत राहू आपल्या गावासाठी आपण आता एवढं करतोय तर थोडंसं बघू आपण आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करावा की बाबा सध्याची परिस्थिती तुम्हाला बघता येत नसेल पण सध्या इथे आम्ही आमची मोठी माणसं आहेत आमचे वयस्कर आहेत आईबाप आहेत मोठे आजोबा आहेत आम्हाला माहिती आहे आम्ही आता लहानाचे मोठं झालं तुमच्याजवळ तर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत तुम्हाला विचारून तुमच्याकडून काही गोष्टी जाणून घ्याव्यात आणि आपण आतापर्यंत एवढे म्हणजे ऑनलाईन बेसिसवर सगळ्या गोष्टी चालतात आहेत तर त्या गोष्टी आपण तिच्यापासून थोड्याफार का होईना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात
त्या हिशोबाने आपण प्रयत्न करतोय. बघू आपल्यापर्यंत आपण नक्कीच प्रयत्न करूया. अजून कोणाला तरी बोलू. बघू आपलं अजून गावात आहे त्या